आज महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय लढ्याचा साक्षीदार बनला आहे। राज्यात 8 ते 10 वर्षांपासून न झालेल्या महापालिका निवडणुका होत आहेत। राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसह अन्य महापालिकांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद झालं आहे। मात्र सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आणि एकामागून एक तक्रारींचा पाऊसच पडू लागला। कुठे मतदार यादीतून नावं गायब आहेत, तर कुठे बोटावर लावलेली शाई एका मिनिटात पुसून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। केवळ एवढंच नाही, तर पैशांचे वाटप, बोगस मतदान आणि ईव्हीएम मधील बिघाड अशा अनेक गोंधळांनी आजची ही निवडणूक चर्चेत आली आहे। या सर्व प्रकारावर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर काय आरोप केले, कोणते आरोप केले, निवडणूक आयोगाने या प्रकारावर काय स्पष्टीकरण दिलं आणि भाजपने यावर काय भूमिका मांडली, या सर्वच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आजच्या निवडणुकीतील सर्वात मोठा गोंधळ म्हणजे मतदार यादीतील घोळ। अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 3घांची नावं यादीत आहेत आणि 2घांची मात्र गायब आहेत। पनवेलमध्ये तर एका मतदाराच्या नावासमोर चक्क 268 मुलांचे वडील म्हणून नोंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामुळे मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अनेक मतदारांनी तक्रार केली आहे की त्यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान केले आहे, परंतु आज अचानक त्यांचे नाव हे दुसऱ्या प्रभागात किंवा अगदी दुसऱ्या वॉर्डमध्ये दाखवले जात आहे। वोटर लिस्ट मधून नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप हा विरोधी पक्षांनी केला आहे। आमच्या हक्काचं मत हिरावून घेतलं जात आहे, अशी संतप्त भावना मतदारांनी व्यक्त केली आहे। मतदानाची सर्वात मोठी ओळख म्हणजे बोटावर लावलेली ती निळी शाई, परंतु आज जवळपास सर्वच मतदान केंद्रांवरून तक्रारी आल्या की ही शाई लावल्यानंतर काही वेळातच पुसली जात आहे। अनेकांनी असा दावा केला की साध्या पाण्याने किंवा रुमालाने पुसल्यावर देखील शाई निघून जात आहे। यामुळे बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जर शाईच टिकली नाही तर एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा मतदान करू शकते, असा आरोप विरोधकांनी केला आहे। तर निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की ही शाई इंडेलेबल म्हणजेच न पुसली जाणारीच आहे, परंतु काही ठिकाणी मार्कर पेनचा वापर झाल्याच्या तक्रारींची दखल घेतली जात आहे। आज सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मार्कर पेनची शाई ही पुसले जात आहे, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एक संभ्रम पसरवला जात आहे। त्याबद्दल माझं सांगणं आहे की ही शाई जी आहे ती इंडेलिबल इंक आहे आणि इंडेलिबल इंक भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो तीच इंडेलिबल इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे। आणि हे मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे 2011 पासून हे मार्कर पेन वापरत आहे आणि यामध्ये ही शाई आहे, ही शाई ॲक्च्युली पुसली जात नाही आणि विशेष करून ही शाई एकदा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक साधारणतः 12 ते 15 सेकंडमध्ये ती ड्राय होते आणि तितक्या कालावधीमध्ये मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो आणि या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हे बाहेर प्रसारित केले जात आहे आणि एक मतदारांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे। या सर्व गोंधळानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीला लोकशाहीची हत्या असे संबोधले आहे। निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे। मतदार यादीतील नावं गायब होणं हा योगायोग नसून कट आहे। ज्या भागात आमची ताकद आहे तिथेच नावे का गायब होतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्यांनी थेट राज्य निवडणूक आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम मधील बिघाडाचा मुद्दा उचलून धरला। अनेक ठिकाणी ईव्हीएम्स बंद असल्यामुळे मतदारांना तासनतास वाट पाहावी लागली, ज्यामुळे अनेक जण नाराज होऊन मतदान न करताच घरी परतले। संजय राऊत यांनी भाजपवर पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप केला आहे। बोगस मतदारांना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी यंत्रणेचा वापर करत आहेत, असे ते म्हणाले। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे। फडणवीस म्हणाले की जेव्हा विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसू लागतो तेव्हा ते ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर रडगाणं सुरू करतात।
मतदार यादीत नाव नोंदवणं ही प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती, तेव्हा हे लोक कुठे होते, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे. शाई पुसली जाण्याचे प्रकार हे तांत्रिक असू शकतात किंवा विरोधकांकडूनच पसरवलेला भ्रम असू शकतो. भाजपचा भर हा केवळ विकास आणि कामगिरी यावरच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने उलट विरोधकांवरच मतदारांना घाबरवण्याचा आणि गोंधळ घालण्याचा आरोप केला आहे. भाजपकडून जरी हे सगळं बोललं जात असलं तरी नवी मुंबईचे भाजप नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना स्वतःला या मतदार यादीत नाव नसल्याने त्रास झालेला आपण सर्वांनीच पाहिला. त्यांचं अख्खं कुटुंब आपलं नाव शोधण्यासाठी जवळपास 1 तास भटकत होतं. त्यांनी हे बोलूनही दाखवलं की माझ्यासारख्या मंत्र्यासोबत असं होत असेल तर सामान्य लोकांना याचा किती त्रास होत असणार. इतक्या वर्ष आम्ही राफा नाईक विद्यालयामध्ये आम्ही मतदान करायचो. त्याच्यानंतर महानगरपालिका शाळा CBSE मध्ये आमचं मतदान केंद्र आलं. यावर्षी सेंट मेरीमध्ये आम्हाला दाखवलं. सेंट मेरीमध्ये आम्ही सकाळी येऊन गेलो तर इथे रूम नंबर काय साधा घोळ होता. मग आम्ही परत CBSE मध्ये गेलो, तिथे रूम नंबर 9 होता, पण मतदार यादीमध्ये आमचं नाव नव्हतं. मग परत सेंट मेरीमध्ये आलो आणि आता मतदान करून आता निघालो. या सर्व गदारोळात राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष होते. आयोगाने स्पष्ट केले की शाई पुसण्याचा प्रयत्न करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. जर कोणी मुद्दाम शाही पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक पोलीस कारवाई केली जाईल. 1 जुलै 2025 रोजी मतदार यादी आम्ही ग्राह्य धरली आहे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आयोगाने ॲप आणि वेबसाईटची सोय दिली होती, असे आयोगाने स्पष्ट केले. ज्या ज्या ठिकाणी EVM मध्ये बिघाड झाला तिथे तातडीने मशीन बदलण्यात आल्याचा दावा देखील आयोगाने केला. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही आयोगाने पुढे सांगितले. 29 महापालिकांच्या या निवडणुकीने महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मतदार यादीतील घोळ असो किंवा शाईचा प्रश्न, यामुळे सामान्य मतदारांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु या सगळ्या गोंधळातही संविधानाने दिलेला आपला मताधिकार बजावण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. उद्या 16 जानेवारीला या सर्व 29 महापालिकांचा निकाल जाहीर होईल. तेव्हाच स्पष्ट होईल की जनतेने या महागोंधळानंतर कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे आणि त्यांनी ज्यांना मत दिलं आहे ते त्याच उमेदवाराला गेलं आहे की नाही.